नाट्य निर्मात्यांची फसवणूक प्रकरणी जरांगे यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाला आहे। यामुळे अडकवण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कट रचल्याचा आरोप जरांगे यांनी केला। जरांगे यांनी आरोप केला की कोणीतरी एक जण आहे, त्याच्याकडे गल्ला होता, त्यांनी पैसे खाल्ले आणि तोच याचा मेन सूत्रधार आहे। आणि माझी त्यांना विनंती आहे की तो जो माणूस आहे तो अतिसामान्य माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे। मी त्याच्या संग बोललो, त्याने सांगितलं की मला म्हणले तुमचे चेक द्या, मी चेक दिले। शंभूराजे महानाट्य हे कोणी आणलं होतं, काय आणलं होतं, याची सगळी प्रेस किंवा याची माहिती, प्रेस जरी नाही घेतली तरी याची माहिती लोकांना कळावी। आणि ही केस 2011-13 ची केस आहे, याचा मराठा आरक्षणाशी काडीचा संबंध नाही। माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये जे सफर झालेले लोक आहेत, ज्यांना त्रास भोगावा लागला, त्यांनी धारिष्ट घ्यावं की समाजाला खरं सांगावं इथं येऊन, हे असं असं झालंय, कोणाची फसवणूक झाली आणि काय झालं। आणि जे तक्रारदार आहेत धनंजय घोरपडे, माझी त्यांना देखील विनंती आहे, जर मनोज उर्फ मनोहर रावसाहेब जरांगे असं नाव आहे त्या केसमध्ये, हे आरोपी नसतील, फसवणारे नसतील, तर त्यांचं नाव तुम्ही केसमध्ये का टाकलं? पोलीस स्टेशनच्या 1 नंबरला का नाव का घेतलं त्यांचं? माझ्याकडे त्याची हे पण आहे, त्याची चार्जशीट पण आहे। ते फिर्यादीमध्ये तुम्ही 1 नंबरला त्यांना का आरोपी केलं? हे त्यांनाही विनंती आहे की जे आहेत तक्रारदार किंवा फिर्यादी आहेत, त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगावं। धन्यवाद।